नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 2020मध्ये जे काही रायगड, लातूर या जिल्ह्याचे आणि गडचिरोली या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर झाले होते, त्यांचे आपण विश्लेषण संपूर्ण पाहणार आहोत. कारण टॉप टू बॉटम म्हणजे 2020 पासून ते इकडं रिव्हर्स आपण जाणार आहोत विश्लेषण करत. जेवढे होईल तेवढं आपण पाहणार आहोत. सध्या आता गडचिरोली जिल्ह्याचा हा पहिला पार्ट आहे. मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रथम आवृत्तीमध्ये 32 प्रश्न आपल्या या पुस्तकातून आलेले होते. ही सेकंड आवृत्ती आहे. सेकंड आवृत्ती जी 28 फेब्रुवारीला झाली, त्यामध्ये तब्बल 37 प्रश्न या पुस्तकातून आलेले होते. आणि जे 3 प्रश्न होते त्यातील एकच प्रश्न जो होता तो आपल्या नोट्समध्ये नव्हता, जे CDPO लेवलचा प्रश्न होता. बाकी इतर जे 2 प्रश्न होते ते आपण या पुस्तकात नोट्स नसल्यामुळं आपण ॲपवरती ते नोट्स दिले होते. तर टर्निंग पॉईंट्स नावानं जर तुम्ही टाईप केले तर तुम्हाला ॲप उपलब्ध होऊन जाईल. बघा मित्रांनो, तुम्हाला मागच्या वेळेस मी प्रश्न विचारला होता की चिकनगुन्या हा खालीलपैकी कोणत्या डासामार्फत होतो. तर मित्रांनो, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता तुम्हाला मी आणखीन एक प्रश्न विचारतो की चिकनगुन्या हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? विषाणूजन्य आजार आहे का, जीवाणूजन्य आजार आहे का, आदिजीवपासून होतो का, कृमीपासून होतो? कारण अशा प्रकारचे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारलेले आहेत. म्हणजे कोणते आजार जीवाणूजन्य आहे, कोणता आजार विषाणूजन्य नाही, तर कोणता आजार काय म्हणतात कृमीपासून आहेत, कोणते आजार आपलं आदिजीवपासून तयार होतात, असे प्रश्न परीक्षेला वारंवार मिळालेत. बघा, प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते फक्त फिरून फिरून विचारतात, असं अवघड काहीच नाही आहे. त्यामुळं 40 पैकी 40 मार्क्स आपल्याला पडले पाहिजेत. आता डासाच्या बाबतीत विचार केला तर बऱ्याच डासापासून वेगवेगळे आजार होत असतात. बघा, ॲनाफिलिसची जी मादी आहे त्या डास जर चावली तर तुम्हाला हिवताप हा आजार होतो, बरोबर. त्यानंतर चिकुनगुन्या आजार हा एडिस इजिप्तीमुळे चावल्यामुळे होतो. आणि एडिस इजिप्ती हे डास चावल्यामुळे डेंग्यू आणि झिका हे देखील होतात, हे एक लक्षात असू द्या. आणि क्युलेक्स नावाची डास जर चावलं तर हत्तीरोग आणि जपानी मेंदुधा होत असते. आता माशीच्या बाबतीत जर विचार केला तर सेसे नावाची जर माशी चावली तर स्लीपिंग सिकनेस होतात. तर आपण अशा प्रकारे हे डासाचे आहेत. मादी मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं मी, सँडफ्लाय डास जर चावलं तर काला आजार होतो, हे पण लक्षात असू द्या. फक्त मला एक सांगा की चिकनगुन्या हा जीवाणूजन्य आजार आहे का, विषाणूजन्य आजार आहे का, आदिजीवपासून होणारा आजार आहे, कशा प्रकारचा आजार आहे, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्यावं हे अपेक्षित करतो. आता पुढचा प्रश्न आपण पाहू. ऑर्थोल्युडीन टेस्ट हे कशासाठी करतात? मित्रांनो, पाण्यातील जे मुक्त क्लोरीनचं प्रमाण आहे ते तपासण्यासाठी हे जे काही ओटीच वापर केला जातो. आणि त्याचा आहे विस्तारित रूप स्पेलिंग जर विचार केला तर ORTHOTOLIDIN ऑर्थोल्युडीन. आता उच्चार कसा करायचा ते तुम्ही बघून घ्या. टेस्ट असं याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती? मित्रांनो, राज्यसेवा मुख्य, आता समजा राज्यसेवाचे विद्यार्थी जे प्लॅन बी म्हणून फॉर्म भरतील आणि ते ही व्हिडिओ बघतील, तर मित्रांनो, तुमचा जे HRD विषय आहे, HRDमध्ये हा आरोग्याचे टॉपिक आहे, त्यामध्ये खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे. जे काही समित्या आहेत स्वातंत्र्यापूर्वीच्या, स्वातंत्र्यानंतरच्या आरोग्याशी निगडीत, त्या सर्व समित्या या आरोग्य विभागाशी निगडीत किंवा त्यांच्या शिफारशा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आरोग्य सेवकमध्ये जे काही टर्निंग पॉईंट ठरणार आहेत त्या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत जे जनरली इतर पुस्तकामध्ये नसतात, बरोबर. तर त्यामुळे हे पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, आता मी सिक्वेन्स लिहिलेलं आहे. काही जणांचे मला फोटो विकिपीडियावरती मिळाले आहेत, ते पण मी फोटो दाखवून देईल, पण काही जणांचे मिळाले नाहीत. मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वीचे जे काही 2 समित्या होत्या त्यामध्ये अर्थात इसवी सनवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की शोकेस समिती होती आणि दुसरी जी होती 1943ची जी होती बोरे समिती. स्थापना 1943ला झाला, परंतु यांनी अहवाल मात्र काय दिले 1946ला दिलं. बघा, प्रत्येकाच्या शिफारसी ज्या आहेत ह्या सर्व या पुस्तकामध्ये ते दिलेले आहेत, तुम्ही वाचत बसा. आता इथं प्रत्येकाच्या शिफारसी सांगणं, कारण व्हिडिओ विश्लेषणच्या दृष्टीने हे योग्य ठरणार नाही, कारण बरंच कंटेंट आहे. तर तुम्ही इसवी सन आणि समित्या मात्र लक्षात ठेवा. मुदलियार समिती जी होती ती स्थापन झाली होती 12 जूनला 1959 साली, परंतु अहवाल त्यांनी दिला होता 1962ला, हे लक्षात घ्या. समितीचं नाव होतं हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी. आता भोरे समितीने काय केली होती, प्रगतीचा आढावा घेतला. जे काही अगोदर आरोग्याशी निगडीत जे काही समस्या आहेत त्याचा आढावा घेतला
आणि त्यांनी PHCG प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्या बळकटीकरणाच्या शिफारशी केल्या आणि त्यानंतर 40,000पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी PHC नको अशा प्रकारची त्यांनी शिफारस केली होती. अशा बऱ्याच शिफारशी त्यांनी केलेल्या आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आरोग्याशी निगडीत. त्यानंतरची समिती जी होती चड्डा समिती होती 1963ला स्थापन झालेली. आता ह्याचा उद्देश जो होता राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची देखभाल व पाठोरा करण्याच्या उद्देशाने ही स्थापन केली होती. आणि प्राथमिक आरोग्य केंद्राशी म्हणजे PHC प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहेत संबंधित गरजांचा आढावा घेण्यासाठी ही चड्डा समिती स्थापन केली होती. शिफारशी वगैरे तुम्ही पुस्तकात वाचून घेऊ शकता. पुढे आहे जंगलवाला समिती जी 1967ला स्थापन झाली. मित्रांनो आता ह्यापूर्वी जी होती मुखर्जी समितीबद्दल सांगायचं राहीलच. ही मुखर्जी समिती 1965ला झाली आणि जंगलवाला समिती जी स्थापन झाली होती 1967ला झाली होती. समिती स्थापनेचा क्रम मात्र लक्षात ठेवा. कदाचित डीपमध्ये विचारलं तर क्रम विचारतील, याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाहीत. बरोबर. त्यानंतर कोणती समिती आहे करतार सिंग समिती जी 1973ला स्थापन केली होती. सोबत त्यानंतरची समिती आहे श्रीवास्तव समिती. त्यानंतर रामलिंगा समिती, बजाज समिती आणि कृष्णा समिती जी 1992ची आहेत. इसवी सन तुम्ही पाहू शकता. आता बघा ही बोर समिती आहेत, ही मुदलियार यांचे फोटो आहे. त्यानंतर करतार सिंग यांचा फोटो आहे, जंगलवाल्यांचा फोटो आहे, तो तुम्ही हे पाहू शकता. पुढे समिती खूप पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केला? बरोबर. आता बघा ठीक आहे, हे नॅशनल हेल्थ पॉलिसी आत्तापर्यंत भारतानं 3 वेळेस नॅशनल हेल्थ पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. पहिली नॅशनल हेल्थ पॉलिसी 1983 साली डिक्लेअर केलेली होती. त्यानंतर 2002मध्ये दुसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केलं. त्यानंतर 2017मध्ये तिसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केलं. आता हे 2017चे जे काही असेल ना ते राज्यसेवा मुख्याला तर उपयुक्त आहेत, पण आरोग्य सेवेला देखील अत्यंत महत्त्वाचं आहे नॅशनल हेल्थ पॉलिसी. बघा पहिलं जे काही मला वाटतं हे नॅशनल रुरल हेल्थ मिशनचा लोगो आहे, ते इथं नको पाहिजे होता. ठीक आहे, चालेल. आपल्याला मेन पॉईंटकडे बघू. 3 पॉलिसी सांगितले 1983, त्यानंतर 2002 आणि 2017. हे 3 इसवी सन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही वाचत राहाल ना कंटिन्युअसली त्यावेळेस ते लक्षात राहील, एवढं काही अवघड जाणार नाही. बघा पहिले जे काही नॅशनल हेल्थ पॉलिसी होती घोषणा का केली? बरोबर. ज्यावेळेस 1978 साली 1978 अल्मा-अटा घोषणा झाली. अल्मा-अटा घोषणेनुसार 2000पर्यंत, कोणत्या वर्षापर्यंत? 2000पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे एक धोरण ठरवलं होतं किंवा हे एक लक्ष्य, हे एक उद्दिष्ट त्या अल्मा-अटा घोषणेमध्ये ठरवलं होतं. आता हे अल्मा-अटा संदर्भात देखील प्रश्न आलेले 1978 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आरोग्याशी निगडीत जी काही सभा होती किंवा कॉन्फरन्स होती ती कुठे भरली होती? तर लक्षात ठेवा. ज्यावेळेस 1978ला ही जी काही अल्मा-अटा परिषद झाली त्यानंतर भारतानं ह्या अल्मा-अटा घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्याला अनुसरून जागतिक पातळीवर बरेच देश करत होते, त्या दृष्टीनं भारतानंच काय केलं 1983 अर्थात 5 वर्षाच्या नंतर पहिल्या आरोग्य धोरणाची फर्स्ट नॅशनल हेल्थ पॉलिसीची अंमलबजावणी केली किंवा तिचे स्ट्रक्चर करून अंमलबजावणी सुरू केली. आता ह्या धोरणाची वैशिष्ट्ये जर म्हणलं तर आरोग्य सुविधांचे केंद्रीकरण करणे, त्यानंतर PHC जे असतात त्याचं जास्त प्रमाणात जाळे निर्माण करणे आणि जे शिशुमृत्यूदर हे 60पर्यंत जे आहे ते कमी करणं आणि माता मृत्यूदर जे आहे 200पर्यंत कमी करणं, आरोग्य सेवा क्षेत्रात खाजगी सहभाग वाढवणं. बरोबर. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जाळी योजनाबद्ध विकसित करून आरोग्याशी संबंधित प्रस्थापित करणे, PHCवर थोडा भर दिला होता. त्यानंतर पुढील बाबीवर काही विशेष भर दिलं होतं, जसं रोग प्रतिबंध करणे, लोकसहभाग घेणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देणे, आरोग्याशी निगडीत स्वयंसेवक जे असतील त्यांना मदत करणे. आता आपला प्रश्न जे होता की भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण केव्हा जाहीर केलं? मुळात जाहीर केले 3 वेळेस. बरोबर. 1983, 2002 आणि 2017ला. आता पर्यायामध्ये आपल्याला 2002 आहे, त्यामुळं साहजिकच उत्तर हे आहे 2002. इतर जर काही असते पर्याय तर ते चुकीचं होतं. म्हणून 3 जे काही इसवी सन आहेत हे 3 तुम्ही भिंतीवर लिहून ठेवा, काय अडचण येणार नाही. आता हे 3 पॉलिसी मी सांगितलेली आहे. आपल्याला बघायचे 2002ची जी काही पॉलिसी होती त्या संदर्भात. आता ह्या 2002च्या धोरणाची ठळक बाबी जर म्हटलं तर प्राथमिक आरोग्य जे काही आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचं
विस्तार करणे. मित्रांनो, आता सध्या PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राचं महत्त्व किती आलेलं आहे. प्रत्येक खेडेगावामध्ये खूप जनता जी आहे तिथं जाऊन कोरोना टेस्ट संदर्भात वगैरे भेटी देतात किंवा बऱ्याचसं महत्त्व जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचं वाढलेलं आहे. आरोग्य सेवकांनी बांधणी व्यवस्थित करणे, जे काही आरोग्य सेवक आहेत त्यांची बांधणी व्यवस्थित करणे किंवा त्यांचा वापर योग्य पद्धतीने करणे. आता ह्यांचं जे काही धोरणात्मक बाबी होते त्यावरील ह्या नॅशनल हेल्थ पॉलिसी 2 मध्ये काय केलं होतं, जे काही GDPच्या तुलनेत आरोग्यावर खर्च जे आहे 60% करावा असं अपेक्षित या धोरणामध्ये व्यक्त केलेलं होतं. आणि ते 2010 पर्यंतची त्यांची अपेक्षा होती, परंतु तेवढं खर्च झालेला नाही. हे पॉलिसीचं सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट होतं. मानसिक आरोग्यावर देखील लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. आणि ह्या नॅशनल हेल्थ पॉलिसी 2002ची जी काही सेकंड नॅशनल हेल्थ पॉलिसी होती त्यामध्ये विविध आजार जे होते त्याचं निर्मूलन करायचं एक टार्गेट ठरवलं होतं. एक म्हणजे कुष्ठरोग निर्मूलन जे कार्यक्रम होतं ते 2005 पर्यंत निर्मूलन करावं, याज निर्मूलन 2005 पर्यंत, पोलिओ निर्मूलन पण 2005 पर्यंत, आणि एड्सची जी काही वृद्धी दर आहे, शून्य स्तर वृद्धी करणं, हे 2007 पर्यंतचं ते लक्ष होतं. काला आजार निर्मूलन जे होतं ते 2010 पर्यंतचं काला आजार, बरोबर. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे पॉईंट्स त्यामध्ये होतं. आता 2017चे आहे, आता जी पॉलिसी आहे त्याच्यावरती सेपरेट आपल्याला व्हिडिओ बनावा लागेल. पण लक्षात ठेवा 1983, 2002, 2017. आता वारंवार एवढे इयर आकडे जे सांगायचं एकच कारण आहे की विसरू नये. आता ह्या संदर्भात तुम्हाला सगळ्या तिन्ही पॉलिसीची डिटेल माहिती पाहिजे असेल तर ह्या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. जवळपास 4 ते 5 पानाचं ते पॉईंट्स आहेत. तरी पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतील, बरोबर. पुढचा पॉईंट पाहू आपण. राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजारांचा समावेश होतो. तर हे राष्ट्रीय कीटकजन्य आजारामध्ये 2 प्रकारच्या आजारांचा समावेश, एक तर डासापासून चावणाऱ्या आजारांचा जे 5 आजार होते, आणि एक माशीपासून चावणारे जे आजार आहेत सँडफ्लाय माशीपासून, त्याचा एक ह्या आजाराचा समावेश होता. म्हणजे असे एकूण किती होते, टोटल 6 आजार या कार्यक्रमांतर्गत होते. आता या कार्यक्रमांतर्गत नव्हतं कोणतं, बरोबर, समावेश नव्हतं. क्षयरोग काही डासापासून होत नाही किंवा माशीपासून होत नाही. अर्थात हिवताप माहिती आहे तुम्हाला, हत्तीरोग, जपानी मेंदुदा हे सर्व डास किंवा माशीपासून होणारे आजार आहेत. त्यामुळे क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे आणि मायकोबॅक्टेरियम लिप्रियापासून ते होत असतो. त्यामुळे हे राष्ट्रीय कीटकजन्य आजारामध्ये कव्हर करायचा प्रश्नच येत नाही, बरोबर. आता या राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण नॅशनल वेक्टर जे काही आहे बघा, नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल या प्रोग्राममध्ये NVBDCP यामध्ये 6 आजार होते ते सांगितलं. आता इथं क्षयरोग सोडून द्या. आता इतर 3 आजार असे कोणते होते की यामध्ये समाविष्ट होते. क्षयरोग सोडून जर विचार केला तर हिवताप, हत्तीरोग, जपानी मेंदुदा हे 3 झालं. सोबत चिकनगुनिया, त्यानंतर हत्तीपाय रोग तर तिथं लिहिलेलंच आहे, बरोबर. काला आजार, आणि शेवटचा जो आहे डेंग्यू ताप. बरं, आता ह्या 5 पैकी एकच आजार जो आहे तो माशीपासून होणार होता, सँडफ्लाय या रोगापासून. तो आजार म्हणजे काला आजार. काला आजार काय, सँडफ्लाय या माशीपासून होतो. तर बघा मित्रांनो, हिवतापबद्दल माहिती बघायची झाली तर हिवताप म्हणजेच मलेरिया. हिवताप म्हणजेच काय, मलेरिया. आता ॲनाफिलिस नावाची माशी चावल्यामुळे, कोणती माशी चावल्यामुळे, ॲनाफिलिस नावाची मादी जी आहे डास चावल्यामुळं हे होत असतं. आणि चावल्यामुळे प्लाझ्मोडियम फाल्चिपेरम किंवा प्लाझ्मोडियम वायवॅक्स या आदिजीवामुळे आपल्याला हा आजार होतो. थंडी वाजणे, ताप येणे, मळमळ होणे हे काही जे आहेत ते सिम्पटम्स आहेत. अशा प्रकारे परंतु काय झालं, हे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर 1953 मध्ये राष्ट्रीय हिवताप कार्यक्रम जो होता तो सुरू करण्यात आला होता. त्यानंतर 1958 मध्ये राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम पण होता, परंतु यांचा समावेश कशामध्ये केला, जे राष्ट्रीय कीटक वाहकजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये यांचा समावेश करण्यात आला, बरोबर. त्यानंतर क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. आता क्षयरोग संदर्भात आपण डिटेल माहिती पाहिलेली आहे, तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जागतिक क्षयरोग दिन हा केव्हा साजरा केला जातो, 24 मार्चला साजरा केला जातो, लक्षात असू द्या. यावर प्रश्न आलेला आहे. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे हा आजार होता आणि अतिसंसर्गजन्य आहे. मेजरली कशावर परिणाम करतो, फुफ्फुसावर करतो. आता 1962ला सर्वप्रथम भारत सरकारने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केलं होतं, परंतु म्हणजे त्यावेळेस काय NTCP नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम होता. परंतु 1997ला काय झालं,
रिवाइज्ड म्हणजे RNTCP यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. RNTCP कशा संदर्भात आहे, तर ते TB संदर्भात आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर, लक्षात ठेवा. RNTCP रिवाइज्ड नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम, जे 1997 पासून सुरू झालं आणि त्यामध्येच डॉट्स उपचार पद्धती सुरुवात करण्यात आली. डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स अशा प्रकारचे विस्तारित रूप आहे, जिची अंमलबजावणी 26 मार्च 1997 साली केलेली आहे. WHO जी काही शिफारस ह्याची केलेली होती. क्षयरोगाबद्दल एवढं महत्त्वाचं आहे. हत्तीपाय रोग म्हणजे काय होतंय, पाय जो असतो तो खूप सुजतो. हत्तीपाय रोगमध्ये मोठ्या प्रमाणात पायाचे जे आहे ते सूज होते आणि जास्त हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय क्षेत्र जे आहे ना त्या भागात जास्त आढळतात, लक्षात घ्या. आणि राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम जे आहे ते 1955 मध्ये सुरू करण्यात आला होता, ज्याचं 50% जे आहे खर्च केंद्र आणि राज्याचं होतं. बरोबर, कृमीमुळे होणारा हा आजार आहे. त्यानंतर पुढचा आहे जपानी मेंदूदाह. आता ह्या जपानी मेंदूदाहाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, जपानी इन्सेफेलायटिस असे म्हणतात. हा विषाणूजन्य आजार आहे आणि फ्लेविवायरस प्रकारचा विषाणू यामुळे होतो आणि क्युलेक्स विषाणू या गटातील डासांच्या मादीमार्फत चावल्यामुळं हा जो काही जपानी मेंदूज्वर होत असतो. बरोबर, त्यानंतर आता शेवटचा ठीक आहे, आपण पाहिला आता मलेरिया संदर्भात पाहू. मलेरिया हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग डॅश डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते. तर मित्रांनो, सिंथेटिक पायरेथ्राईड याद्वारे ही केलं जातं. आता DTT बद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो. DTTचा विस्तारित रूप होतो डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोइथिन, अशा प्रकारे त्याचा विस्तारित रूप होतो. याला रंग नाही, चव नाही आणि वासही नाही, म्हणजे त्याला वास पण नाही, आणि ऑर्गॅनोक्लोराइड अशा प्रकारचं हे DTT आहे. आता तसं पाहायला गेलं तर प्रश्नामध्ये हे जे 2 पॉईंट आहेत, DTT आणि सिंथेटिक पायरेथ्राईड, हे दोन्ही पण हे मलेरिया कंट्रोलसाठी वापरतात. परंतु DTTचा जो आहे तो साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात आहेत. बरोबर, त्यामुळे ही जी नवीन पद्धती आहे कीटकनाशकाद्वारे फवारणी करायची, ही सिंथेटिक पायरेथ्राईड हे खरं योग्य उत्तर असं मला तरी वाटत असतं. आता ह्याचे जे प्रश्नपत्रिकाची उत्तर आहेत ना झेडपीनं डिक्लेअर केलं ते काय केलं, परंतु विकिपीडिया आणि NVDBचं जी काही PDF होती, नॅशनल वेक्टर कंट्रोल डिसीज कंट्रोल बोर्ड किंवा कंट्रोल प्रोग्राम जे होता त्याच्यावरची जी PDF होती त्याचा अभ्यास करून हे केलेलं आहे. आता हे क्लोरोक्विन काय, क्लोरोक्विन हे मलेरियावरील उपचाराचं औषध आहे, फवारणीचं औषध नाही. बरोबर, हे तोंडावर दिलं जातं. आणि रिट्रोवायल काय, ART तुम्हाला माहीत आहे. ही ART जी उपचार पद्धती आहे ती एड्ससाठी वापरली जाते, ही एक लक्षात असू द्या. आता मी परत एकदा सांगतो, या प्रश्नाबद्दल मला स्वतःलाही कन्फ्युजन आहे, कारण DTT आणि सिंथेटिक पायरेथ्राईड हे दोन्ही पण मलेरिया प्रतिबंधासाठी वापरलं जातं. कृपया तुम्ही दोन्ही याचं उत्तर कन्फर्मेशन करून तुम्ही सर्च करू शकता. ऑथेंटिक उत्तरपत्रिका आपल्याला मिळालेली नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, हत्तीरोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो. मित्रांनो, हत्तीरोग म्हणजे यांचा प्रश्न विचारायचा जो अर्थ आहे तो म्हणजे एकतर मच्छर चावल्यामुळे होतं का, ढेकू चावल्यामुळे का, सॅनफ्लाय चावल्यामुळे होतं का, माशी चावल्यामुळे. तर हत्तीरोग हा जो आहे मच्छर चावल्यामुळे होतो. राष्ट्रीय कीटकजन्य आजार जे 6 आजार कवर आहेत त्यापैकी एक म्हणजे हत्तीरोग या आजारावरती उपचार करण्याचं, त्याच्यावर किंवा कंट्रोल करायचं जो आजार आहे तो देखील त्यापैकी एक आहे. आता राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम 1955ला सुरू झाला, जिथे राज्य आणि आपलं काय म्हणतात, राज्य आणि केंद्राचा 50% खर्च असणार आहे. बरोबर, आणि विस्चेरिया बँक्रिप्टाय ही परजीवीची लागण झालेली क्विकीफेसिटिस. आता क्युलेक्स लक्षात ठेवा तुम्ही, फक्त उच्चार खूप अवघड आहेत. हे पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल, मी मस्तपैकी अशा 3 प्रकारे डायग्राम वगैरे देऊन तिथं ठेवलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. परंतु एक लक्षात घ्या, हत्तीपाय रोग जो आहे तो मच्छरमुळे होतो आणि क्युलेक्स डासाची चावल्यामुळे होतं, हे मात्र तुम्ही क्लिअर कट माइंडमध्ये फिट करा. म्हणजे बघा, तुम्ही ज्यावेळेस वाचत असताना त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की वाचत असताना की नेमकं प्रश्न कसे येतात. बरोबर, म्हणून कोणत्याही प्रश्नाची अभ्यासाची सुरुवात असं वाटतं मला, प्रश्न त्यानंतर थेरी. बरोबर, थेरी म्हणजे आपले ही नोट्स वगैरे आणि प्रश्न असं वाचायला पाहिजे. मी यामध्ये गृहीत धरतोय तुम्ही अभ्यासक्रम आधीच वाचलेला असेल. पुढचा प्रश्न पाहू, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळत असते. तर मित्रांनो, स्निग्ध पदार्थ याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात
तर त्याला म्हणत असतात फॅट्स. त्याला काय म्हणत असतात? फॅट्स. आणि अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक वेळेस वेगवेगळे आलेले आहेत बघा. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, लक्षात घ्या, शॉर्टमध्ये लिहितो मी, इकडे जागा आहे का PDF, ठीक आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे 3 कंटेंट आहेत ज्यातून तुम्हाला ऊर्जा मिळत असते. 1 ग्रॅम कर्बोदकापासून तुम्हाला 4 ग्रॅम उष्मांक मिळते, कॅलरीज मिळते. 1 स्निग्ध पदार्थापासून 9 ग्रॅम कॅलरीज मिळत असते आणि प्रथिनापासून जर विचार केला तर 4 ग्रॅम उष्मांक मिळत असते. एक लक्षात असू द्या, 494, बरोबर. पण सिक्वेन्स तुम्हाला ठेवावं लागेल CSP, बरोबर. चेन्नई सुपर किंग्स, काय CSP तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते लक्षात ठेवा. परंतु ह्यावरती प्रश्न आलेला आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारे नाही? बघा, एक पाण्यात विरघळणारे आणि दुसरं तेलात विरघळणार. तर इथं तेलात म्हटलेलं आहे, विरघळणारे नाही. इथं मुळात पाण्यात पाहिजे होतं, ठीक आहे. ब आणि क हे जे आहेत हे पाण्यात विरघळणारे आहेत, म्हणजे हे तेलात विरघळणारे नाही. मला कन्फ्युजन झालं, सॉरी. आणि हे जे अ, ड आणि ई आहेत ते तेलात विरघळणारे आहेत. आता ह्या अ, ड, ई यांच्यामुळं काय होतं, या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे तुम्हाला आजार होतात. परंतु ब आणि क च्या आधिक्यामुळे अजिबात तुम्हाला काय होत नाहीत, आजार होत नाहीत. कारण लघवीवाटे किंवा पाण्यात विरघळल्यामुळे ह्यांचं अधिकाचं प्रमाण होत नाही, हे लक्षात असू द्या. तेल म्हणजे स्निग्ध पदार्थ ह्याच्यामध्ये विरघळणारे हे जे आहेत अ, ड आणि ई हे विटॅमिन्स आहेत. सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? बरोबर. तर त्याचं उत्तर आहे प्रोटीन्स. या ठिकाणी जे काही 4 उत्तर दिलेले आहे यात दुरुस्ती करून उत्तर 1 लिहिलं जाईल. परंतु सुजवटी हा आजार जो आहे तो प्रथिनांच्या कमतरतेमुळे होत असतो, एक लक्षात असू द्या. पुढे स्कर्वी हा जो आजार आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर मित्रांनो, विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. हा हिरड्याचा आजार आहे, हिरड्यातून रक्त वगैरे येत असतात, बरोबर. आता बघू आपण ड जीवनसत्वाच्या आजारे कमतरतेमुळे मुडदूस हा आजार होतो, रिकेट्स. बघा, अशा प्रकारे काय होतं बघा, मुडदूस ह्या आजाराची काही लक्षणे आहेत. स्कर्वीचं बघा, हे अशा प्रकारे हिरड्यातून रक्त येतं विटॅमिन सीच्या कमतरतेमुळं. आता पुढे मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर विटॅमिन डीच्या. रिकेट्सबद्दल मी फोटो दाखवलाच होतो, परंतु अजून एकदा तुम्ही पाहू शकता, बरोबर मित्रांनो. अशा प्रकारे आजचा जो पहिला टप्पा आहे, त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर 8999561313 वरती तुम्ही तुमचं नाव व तालुका पाठवा. नाव आणि तालुका मला पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला या PDF तर नाही, इतर PDF भेटतील, परंतु या PDF टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तुम्हाला अपलोड केले जातील. स्पेलिंग काय करायचं, टर्निंग पॉईंट्स ॲप नावानं स्पेलिंग टाकायचं आणि तिथं तुम्ही ॲप प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. अभ्यासाची एक मेथड ठेवा मित्रांनो. बघा, अजून एकदा वारंवार सांगायचं कारण माहिती का, 15 प्रश्न आहेत आणि 30 मार्क्स आहेत, बरोबर. त्यामध्ये 4 विषय कव्हर होतात. एक तर मराठी विषय, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि GK. हे 4 विषयामध्ये तुम्हाला 60 पैकी तब्बल 57-58 मार्क पडले पाहिजे. अवघड काहीच नाही. इंग्लिशमध्ये वोकॅब्युलरीचा एखादी मार्क जाईल, 10वीपर्यंत जर ग्रामर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. मराठीला प्रयत्न केले तर आउट ऑफ मार्क पडतील. गणित बुद्धिमत्ता पोलीस लेवल भरतीचा आहे, बरोबर. राहिला तांत्रिक वेटेज खूप आहे, त्यासाठी तुम्ही पुस्तक विकत घ्यावं ही अपेक्षा आहे आणि ते पुस्तक विकत घ्याच आणि व्हिडिओ तुम्ही बघा. तर मित्रांनो, नोकरी महत्त्वाची आहे आणि ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये कोणतीही नोकरी आपल्याला महत्त्वाची आहे. जॉब मॅटर करतो आहे, बरोबर. आता माझ्याकडून तुम्हाला काही अपेक्षा, सहकार्य असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी वाचून ते नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेन आणि माझा उद्देश आहे तुम्हाला जास्तीत जास्त फ्रीमध्ये नोट्स देणं आणि फ्रीमध्ये आपण देतो आहे. कृपया टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.